पावसाळ्यामध्ये अनेक रानभाज्या बाजारामध्ये विकायला येतात, पण त्यामधली मुख्य म्हणजे कंटोल्याची भाजी. ही आवर्जून प्रत्येकाने पावसाळ्याच्या सीझनमध्ये एकदा तरी खायलाच पाहिजेत. भरपूर औषधी गुणधर्म असलेली ही रानभाजी आहे. श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत बहुगुणी औषधी असलेली ही रानभाजी, कंटोल्याची भाजी. आज बाजारात मला मस्त असे ताजे कंटोले भेटलेले आहेत. छोट्या आकारामध्ये बघू शकता. इथे मी स्वच्छ धुवून घेतले. तर बघू शकता इथे आपण कंटोलं कापून घेतलेलं आहे. याच्यामध्ये त्याच्या मागं कोवळा आहे काढायचा. कंटोल्यामध्ये ज्या आकारामध्ये काढून घ्यायचं. ही कंटोले कापायचे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात. तर मी इथे उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेत आहे या पद्धतीने. तरी ते पूर्ण कंटोले कट करून झालेले आहेत. बघू शकता जे निब्बर कंटोले त्यातलं मी बीज काढून घेतलेलं आहे. या पद्धतीचे निब्बर असलेले कंटोल्यातलं बीज पूर्ण काढून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ. तरी ते तेल गरम झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये मोहरी घालू. मोहरी छान तडतडली. आता याच्यामध्ये जिरे घालू. लसूण हे ठेचून घेतलेला, 5-6 कढीपत्त्याची पाने. लसूण छान सोनेरी रंगावर परतून घेऊ. कट केलेला कांदा घालू. कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घालू. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही इथे हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, तुमच्या आवडीची डाळ घालू शकता. तर मुगाची डाळ आपण इथे 1 मिनिटभर परतून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मसाले घालू. अर्धा चम्मच हळद, गरजे इतका लाल तिखट, अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला. आता हे तेलामध्ये छान परतून घेऊ. आता याच्यामध्ये कट केलेले कंटोले घालू. भाजी छान परतून घेऊ. आता याच्यामध्ये घालू चवीपुरतं मीठ. या भाजीला शिजायला भरपूर वेळ लागतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू. आता भाजी झाकून ठेवून त्या थाटीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि 5-7 मिनटं ही भाजी छान शिजून घ्यायची. तर 6-7 मिनटं झालेले आहे आणि आपली भाजी बघू शिजली. तरी तर भाजीमधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. मी मधात भाजीला चेक केलं होतं. मधात चेक करायचं नाही तर भाजी करपू शकते. आता आपण चेक करू मऊ झालेत का. तर बघू शकता अगदी सहज तुटतात हे कंटोले, मस्त शिजलेले आहेत. आता वरतून घालू थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ. तरी ते तयार झालेली आहे आपली मस्त अशी बहुगुणकारी औषधीची भाजी, रानभाजी, कंटोल्याची भाजी. बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे. आता आपण ही गरमागरम भाकरीसोबत सर्व करू.